आपण नेहमीच बोलतोय की मराठी सिनेमाने साऊथ इंडस्ट्रीशी बरोबरी केली पाहिजे आणि बॉलिवूडशी बरोबरी केली पाहिजे, असं आपल्या एक चर्चा असतात बघा नेहमीच. तर आम्ही थोडीशी कारणं शोधली की बाबा काय साऊथ इंडस्ट्री म्हणजे काय, ती का मोठी आहे, बॉलिवूड म्हणजे काय. तर बॉलिवूडचं तर सोडून देऊ, कारण ते देशभराचं कलेक्शन असतं नाही का, देशभराच्या प्रत्येक राज्याचं मिळून ते असतं, त्यामुळे त्यांना आपल्याशी कम्पेअर करायला नको. पण साऊथ इंडस्ट्रीशी कम्पेअर केल्यानंतर कळतं की त्यांचं तर तेवढ्या राज्यापुरतंच आहे, किंवा 4 राज्य त्यांची जी तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम अशी 4 राज्य मिळून एकत्र बांधली गेलेली. लक्षात आलं की तिथला कलाकार, तिथला लेखक दिग्दर्शक आणि तिथला सिनेमा हा तिथल्या मातीशी संबंधित आहे. तिथली माती आहे, तिथला भाषा, तिथलं पेहराव, तिथलं अन्न, तिथले अन्नपदार्थ हे त्यांच्या सिनेमातून दिसतात. कपाळाचा गंध दिसतो, लुंगी दिसते, देवदेवता दिसतात, त्याच्यावरची गाणी दिसतात आणि ती सुपरहिट होतात. आणि ती तिथं सुपरहिट झाली की जगभर पण सुपरहिट होत आहेत. मग थोडं आत्मपरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की निदान माझ्यापुरतं मी सांगतो, हे मी माझ्यापुरतं सांगतो की माझा सिनेमा मातीशी संबंधित होता पहिल्यापासूनच. देऊळबंद पहिला, मुळशी पॅटर्न, हंबीरराव, धर्मवीर सिनेमे चांगले सुपरहिट झाले. त्यामुळे मी तक्रार अशी करणार नाही की माझा सिनेमाला स्क्रीन मिळाल्या नाही, माझा सिनेमा बघितला नाही, कारण या आधीचे 5ही सिनेमे सुपरहिट झाले, ते हा तर ब्लॉकबस्टर ठरला. हा ब्लॉकबस्टर ठरण्याचं कारण सांगतो, हे मी जर आधी केलं असतं तर कदाचित 5ही सिनेमांना तो उपयोग झाला असता. माझा विषय मराठी मातीचा असतो, मराठी माणसांचा असतो, पण मी त्या मराठी माणसांपर्यंत पोहोचत होतो का संपूर्ण महाराष्ट्रात. सायमल्टेनियसली साऊथ इंडस्ट्रीचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं, अरेच्या हे तर पार त्यांच्या प्रत्येक गावात, खेड्यात, पाड्यात माहिती आहे, जात आहेत. मग या सिनेमाला मी असं ठरवलं की पुण्या मुंबईच्या बाहेर सिनेमा गेलाय कुठं. कलाकार मुंबईतला प्रीमियर, पुण्यातला प्रीमियर, ह्याच्या पलीकडे कुठं गेलेत, कुठल्या शहरात प्रीमियर झालाय, बरोबर की नाही. आणि म्हटलं अच्छा, कारण हे दिसतंय. मग मी यावेळी ठरवून असं केलं की मराठी सिनेमा रिलीज झाला की 4-5 दिवसांनी लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळे डिटॅच होतात. निर्माता बिचारा कलेक्शनच्या मागं आकडे बिकडे शोधत फिरतो. मी म्हटलं जेवढा वेळ मी शूटिंगला दिलाय तेवढाच किंवा थोडा जास्त वेळ मी पब्लिसिटीला पण देणार. आणि पुणे मुंबई सोडून जरा वेगळा महाराष्ट्र आपण बघू. पुण्यावरनं निघलो, पहिल्या 2-3 दिवसात अख्खा पश्चिम महाराष्ट्र केला. थिएटरची संख्या जरा जास्त आहे ना तिकडं, अख्खा पश्चिम महाराष्ट्र केला. प्रेस पण शिर्डीला पण घेतली होती आम्ही. शिर्डी, संभाजीनगर, नाशिक, नागपूर इकडं जरा फिरलो. आधी सिनेमाच्या आधी, सिनेमा रिलीज झाल्यावर पहिला पश्चिम महाराष्ट्र कव्हर केला. एक गाव तालुक्याचं जिथं थिएटर या माझ्यासाठी आत्ता महाराष्ट्र कुठला, तर ज्या गावात थिएटर आहे असं मी बोलतो, कारण मी सिनेमा संदर्भात बोलतोय. सगळा पश्चिम महाराष्ट्र फिरल्यावर मी पुणे मुंबई घेतलं, कारण बिझनेस जर 100 कोटी झाला तर 70 कोटी हे पुणे मुंबईतून येतात. मग पुणे मुंबई फिरलो अख्खा. आणि मी 9 तारखेला रात्री निघालो नागपूरकडं. मग नागपूरला गेलो. नागपूरच्या सगळ्या प्रेस, तिथल्या थिएटर व्हिजिट केल्या, लोक खुश झाली. आणि मला कळलं की आले इथं पण मराठी माणूस मोठ्या संख्येने येतोय सिनेमा पाहायला. आपण त्याच्याकडे जात नव्हतो. मी येणार हे कळलं, शो हाऊसफुल व्हायला लागलो. मी तिथं परवा दिवशी गेलतो, 3 दिवस शो हाऊसफुल चाललं. म्हणजे मी ते वाट पाहत होते की या ना आमच्याकडे पण. तिथून मी निघालो रात्रीचाच अमरावतीला मुक्कामी थांबलो. सकाळी अमरावतीत प्रेस केली.
अमरावतीतल्या सगळ्या थिएटरला व्हिजिट केल्या. तिथून निघलो, अकोल्याला गेलो, प्रेस केली, थिएटर व्हिजिट केल्या सगळ्या. तिथून निघालो, रात्री शेगावला गेलो, शेगावला थिएटर व्हिजिट केली. रात्री सुद्धा लोक वाट पाहत होती, हाऊसफुल. गजानन महाराजांचं दर्शन नाही घेतलं. का माहिती आहे? एवढा स्वामी भक्त, गजानन महाराज भक्त, यांना म्हटलं आत्ता आपण आपल्या सिनेमासाठी फिरतोय, सिनेमाच्या कामासाठी आलोय, म्हणून येता येता दर्शन घ्या असं व्हायला नको. गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला सेपरेट जाऊ. आत्ता म्हटलं माझ्यासाठी मंदिर हे थिएटर आहे आणि माझ्यासाठी देव त्या थिएटरमध्ये सिनेमा पाहायला येणारा प्रेक्षक आहे. म्हणजे इथं थिएटर आहे आणि इथं मंदिर आहे. मी यांना म्हटलं नको, निघू रात्रीच. रात्रीत निघालो जळगावला. जळगावला रात्री 11:30 वाजता फुल खचाखच थिएटर भरलेलं, 700-800 लोक प्रत्येक स्क्रीनला. त्या सगळ्या लोकांबरोबर बसलो. सिनेमा मी म्हटलं नाही आता इथंच थांबायचं, मुक्कामी आलोय ना, घाई करायची नाही. 700-800 लोक आलेत ना, आपण येणार म्हणून सिनेमा पाहिला. मी 800 लोकांबरोबर फोटो काढले, सगळ्या कुटुंबांबरोबर फोटो काढले. थांबून लोक खुश. तिकडनं जळगाववरनं अंमळनेरला आलो, अंमळनेरवरनं एरंडोलला आलो, एरंडोलवरनं पाचोऱ्याला आलो, पाचोऱ्यावरनं चाळीसगावला आलो, चाळीसगाववरनं धुळ्याला आलो, धुळ्यावरनं मालेगावला आलो, मालेगाववरनं मुक्काम करायला नाशिकला गेलो पहाटे 3ला. माझा पहाटे 3चा व्हिडिओ आहे. तिकडनं आज अख्खं नाशिक फिरलो. नाशिकमध्ये लोकांनी एवढं प्रेम म्हणजे येऊच दिलं नाही इकडं, त्यामुळं इथं 1.5-2 तास लेट झाला. तात्पर्य काय? महाराष्ट्रातला मराठी प्रेक्षक कलाकारांची वाट बघतोय. लोक जातच नव्हती. सिनेमा ब्लॉकबस्टर होण्यात आता बघा ना, 4 दिवस झालं कलेक्शन नागपूर, अमरावती, अंमळनेर इकडनं जास्त यायला लागली आता. म्हणजे लोक वाट पाहत होती. पुणे मुंबई तर देतच. आणि हे ठरवल्यानंतर म्हणजे करोडो रुपयाची गाडी आहे निर्मात्यांची. 100 कोटीच्या 80 कोटीला आलाय सिनेमा. आज 4 दिवस फक्त वडापाव आणि सामोसे खातोय. का तर तेवढीच गोष्ट गाडीत घेता येते. ते ह्यांना म्हटलं खायला जर कुठं बसलो तर अर्धा तास जेवण, 20 मिनिटं वेटर आणि हॉटेल मालक आणि त्याचे आलेले नातेवाईक ते, आणि आजूबाजूला जेवायला आलेले, आपला प्रत्येक ठिकाणी 1.5 तास जाईल. फोटो आणि हे सगळ्यात गाडीतनं उतरायचंच नाही, जेवायचंच नाही. जे का खायचं ते गाडीत, आणि रात्री मुक्कामाला गेल्यावर ते हॉटेल किंवा सकाळी तिथला नाश्ता. असं करत अख्खा महाराष्ट्र आम्ही फिरलो. आनंदाची बाब आहे की निर्माता स्वतः फिरला माझ्याबरोबर. बरं आता तुम्ही म्हणाल बरोबर आहे, पैसे तर मिळणार, फिरतायत, बरं तोही हेतू नाही. कारण निर्मात्यांनी पहिल्या दिवशी डिक्लेअर केलंय, ज्यावेळी माहीत नव्हतं आम्हाला चित्रपट लॉसमध्ये जाणार आहे, 1 कोटी येणार आहे का 3 कोटी येणार आहे. आत्ता पिक्चर 80 कोटीवर आलाय आणि 100 कोटीवर आता पोहोचेल. पण निर्मात्यांनी पहिल्याच दिवशी डिक्लेअर केलं, या सिनेमातनं माझा खर्च जाऊन जो काही नफा होईल तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणाला देऊन टाकणार. सिनेमा 100 कोटीवर जायचं कारण हे असेल, एकतर हे फिरणं, हा दृष्टिकोन, हे सगळं घडतं ना साऊथमध्ये. तिथले नटनटे चॅरिटी करतायत. आता नटनटांचं मी बोलत नाही, कारण आम्हाला नटनटांकडे पैसेच नाही, चॅरिटी कोण करणार, आम्हाला चॅरिटीची वेळ येईल, बरोबर की नाही. पण आला ना एक निर्माता कैलास वाणी नावाचा, तो म्हटला की नाही पिक्चर शेतकऱ्यांवर केलता ना, त्यातनं जे उत्पन्न येणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार. हेतू कदाचित ही कारणं आहेत. त्या कारणांच्या आपण जवळ जाण्याचा या निमित्तानं प्रयत्न केला. आणि या सिनेमाचं यश हे तुम्ही आम्ही सेलिब्रेट केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा,
100 कोटी झालेले 2 सिनेमे आहेत, बरोबर. आता तिसरा त्या दिशेने चाललाय आणि एक 92 कोटीवर येऊन थांबला होता बाई पण भारी देवा. आत्तापर्यंतच्या ऑल टाइम हिस्ट्रीमध्ये देऊळ बंद 2 आता 4थ्या नंबरवर येऊन थांबलाय. पण तुम्हाला माहिती आहे हे यश सेलिब्रेट केलं पाहिजे तुम्ही आम्ही. याचं कारण काय माहिती आहे? आधीचे 3ही सिनेमे हे मोठ्या चॅनलचे आहेत. आधीचे 3ही सिनेमे हे मोठमोठे चॅनलचे आहेत. त्यांच्या मागं पब्लिसिटीसाठी रोज पगार येणाऱ्या मोठमोठ्या यंत्रणा आहेत. त्या चॅनलनी एक फोन केला की सगळे सेलिब्रिटी बाईट देतात, इच्छा असो नसो, आणि सगळे मिळून झटतात, कारण चॅनल काम देतं सगळ्यांना. आपल्याकडं कुणी मोठा सेलिब्रिटी नाही, चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, पब्लिसिटीसाठी हजारो माणसं नाही, कुणीही नाहीये. एकच गोष्ट आहे, अत्यंत प्रांजळ भावना असलेला निर्माता, मातीशी नाता असणारा लेखक दिग्दर्शक, एक मोहन जोशी तब्येतीमुळे बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळं या सिनेमाचं यश हे आजवरचं मराठी इंडस्ट्रीतलं, हे बघा इंडस्ट्रीतलं तर कुणी बोलत नाहीये, बोलतील का नाही मला माहित नाही, बरोबर की नाही. पण अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतंय हे आजवरचं मोठं यश आहे, कारण हे कॉमन मॅनचं आहे. हा सिनेमा खऱ्या अर्थाने जाहिरातीने नाही चालवला, माउथ पब्लिसिटीने चालवला. देऊळबंद बघितलंस का? अरे काय येडायस का काय तू? पिक्चर लावून बघ ना. अरे सिनेमा बघ तर. म्हणून हे यश मोठं आहे. ना पब्लिसिटीवर करोडो रुपये खर्च, ना पिक्चरच्या निर्मितीवर करोडो रुपये खर्च. 8-9 कोटीत पिक्चर बनवला, 1.5-2 कोटीची आमची जी करायची असते ती, आणि आता जी थोडी वाढवली ती, एवढीच पब्लिसिटी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने 10-12 कोटीचं प्रोडक्ट हे 80 कोटीवर आहे, म्हणजे प्रॉफिटमध्ये हे प्रोडक्ट आहे. म्हणून हे यश आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं किंवा मराठी चित्रपटसृष्टीचं यश वाटतं. ही एखाद्या चॅनलच्या मक्तेदारीचं यश नाहीये. खूप वर्ष झटत होते सिंगल प्रोड्युसर, म्हणजे दादा कोंडके असतील, महेश कोठारे असतील, यांच्यानंतर हे यश पाहिलंच नव्हतं मराठी फिल्म इंडस्ट्रीनी. तुझा पिक्चर आण रे, तू पळ रे, हे नाही घेणार. मुळशी पॅटर्न पाहिल्यावर म्हटले होते असले पिक्चर चालत नाही, एकातले शेतीन गेली नाही, शेती इकायची नाही, शेती राखायची, काय घेऊन येतोय तरडे, कुणी घेतला नाही. म्हणजे बसलेले 2-3 टाय घालून बसलेल्या जर माणसांना वाटलं हा विषय चांगली, ही भाषा आपली या पॉकेटमध्ये चालेल, तेवढेच पिक्चर सिलेक्ट व्हायचे. जरा वेगळे चेहरे, जरा वेगळी भाषा, तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू, आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो नांगरा सकट. तर माझ्यावरती चिडली लोक, हे काय म्हटलं, हे काय म्हणजे हेच बोलतो आम्ही. अरे प्रवीण तुला काय कळतंय का, म्हणजे असा पिक्चर म्हणजे हे पिक्चर मध्ये असणार आहे. म्हटलं हा डायलॉग असणार आहे शेतकऱ्याच्या पोराचा. त्या बिल्डरला तो म्हणणार आहे जमीन घ्यायला आलेल्या, साहेब तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू, आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो ते पण नांगरा सकट. तर मला हडहुड केलं. पिक्चर महाराष्ट्रातला लिजेंड फिल्म ठरली मुळशी पॅटर्न. शेतकऱ्यांनी जमीन विकणं बंद केलं. तात्पर्य काय, मातीचा वास असणारा सिनेमा चालतोय. आत्ता पण संगी पायगुडे, स्नेहल तरडे, 75 वर्षाचे मोहन जोशी, आणि ग्रामीण भागातला विषय चावून चौथा झालेला विषय आत्महत्या, त्याला आपण वेगळ्या स्टाईलने आणला, कमर्शियल पद्धतीने आणला. खंडेरायाचं गाणं म्हणायला मुद्दाम मी आलो, कारण खंडेरायाचं गाणं म्हणणारा किंवा सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं म्हणताना सवाई सर्जा तर माहिती पाहिजे. जो हिरो नाचतोय त्याच्या चेहऱ्यावर भांडाराला शोभून तर दिसलं पाहिजे.
म्हणून ते निर्णय घेऊन ते सगळे चेहरे बघा, गाव खात्यातले आहेत. संभाजीनगरचे 3 नट आहेत, अहिल्यानगरचे 2 आहेत, नागपूरचे 3 आहेत. महाराष्ट्राच्या आडव्या पट्ट्यात फिरलो आणि नट काढले, रिझल्ट आला. ती पोरं आहेत बघा, ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांना कळेल. जी पोरं आहेत माहिती नाही आहेत ही कोण आहेत, सापडूच शकणार नाही तुम्हाला तो चेहरा, कारण तो ग्रामीण भागात एकांकिका स्पर्धा करतात तिथून आणलेली पोरं आहेत. तात्पर्य काय, तर देऊळ बंदच्या यशात या सगळ्या प्रवासाचा वेगळ्या पब्लिसिटीचा वाटा आहे, वेगळ्या दृष्टिकोनाचा वाटा आहे. म्हणून कदाचित विदाऊट कुठला चॅनल किंवा कॉर्पोरेट कंपनी किंवा करोड रुपयांच्या जाहिरातीच्या शिवाय सिनेमा एवढा घरात पोहोचला. या सिनेमाचे ब्रँड अँबॅसिडर आम्ही नाही, मोठा सेलिब्रिटी चेहरा नाही, मी स्वतःला सेलिब्रिटी समजत नाही. या सिनेमाचे ब्रँड अँबॅसिडर ठरले. एकदा सिनेमा पाहिला की त्या माणसाने 10 जणांना बळजबरीने बघायला लावला, त्या 10 जणांनी अजून 100 जणांना लावला. त्यामुळे या सिनेमाचे जे ब्रँड अँबॅसिडर आहेत किंवा हिरो आहेत हा मराठी प्रेक्षक आहे. जोपर्यंत सिनेमा थिएटरला असतो, समजा महाराष्ट्रात मराठी सिनेमा थिएटरला आहे स्क्रीनवर, तोपर्यंत ते होत नाही आणि करूही नाही. आता त्या सगळ्या प्रोसेस सुरू होतात. ऑलरेडी माझा मुळशी पॅटर्न भारतातल्या 14 भाषेत रिमेक झाला आहे, डब पण नाही, रिमेक. म्हणजे अनेक लोक आपल्याकडे आली, सलमान खान भाईजान आला किंवा साऊथचे लोक आले, भोजपुरी लोक आले, इतका तो सिनेमा आवडला होता लोकांना. आता हा जो सिनेमा आहे याच्यासाठी मागणी सुरू होईल. कधी हा सिनेमा OTTला जाणार. आता जोपर्यंत थिएटरला आहे तोपर्यंत आपण बोलणी करायची नसतात, एक छोटा प्रोटोकॉल आहे. पण आमची ती तयारी सगळी आहे, सगळं त्याच्यावर काम चालू आहे. कन्नड, तेलुगू, तमिळ या सगळ्या, मराठी पण सबटायटल आम्ही करतोय, ते मूकबधीर जे आपले बांधव असतात त्यांच्यासाठी ते पण चालू आहे. सायमल्टेनियसली हे चालू आहे. हे कुणी करत नाही का माहिती आहे, ही खूप खर्चिक गोष्ट असते, ही एक खूप खर्चिक गोष्ट आहे. पण आता सिनेमाच ब्लॉकबस्टर झालाय, ओके, त्यामुळं त्याच्यासाठी लागणारा एक खर्च आम्ही बाजूला काढून ठेवलाय, तो आता करणार. आणि ते काम सायमल्टेनियसली सुरू झालं. जसं इंग्लिश सबटायटल केलेलं असल्यामुळे ऑलरेडी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, UK, दुबई, सिंगापूर या देशांमध्ये, कॅनडा शो जोरात चालू आहेत आणि हाऊसफुल चाललेत ऑलरेडी. कारण समजा मला तेलुगू हे करून दाखवायचं आहे, तर ते टाकल्यानंतर त्याचं एक सेन्सॉर असतं, हां बरोबर, त्या राज्याचं, ते त्याच्यानुसार ती भाषा आणि ते चित्र मॅच करून बघतात, येस ओके गो अहेड असं असतं. त्यामुळे त्याच्यात एक वेगळा खर्च आहे मोठा, त्याच्यावर काम चालू आहे. शालेय विद्यार्थ्यांना चित्रपट पाहायचा ठरला तर आपल्याला टॅक्स फ्री वगैरे अशा काही याच्यात पाहता येईल का? नाही, टॅक्स फ्री ही खूप, आता त्या कॉन्सेप्टला काही अर्थ राहिला नाही. सांगतो कसं असतं, टॅक्स फ्री पूर्वी कसं एक टॅक्स असायचा गव्हर्नमेंटचा, समजा काही 100 रुपये तर सगळं मिळून काय त्याच्यावर 25-30 रुपये सगळं टॅक्स जायचा, ओके. आता GSTच्या अंडर ते येतं. मल्टिप्लेक्सवाले त्यांचं एक वेगळंच असतं, सिंगल स्क्रीन त्यांचं एक वेगळं असतं. गव्हर्नमेंट 100 रुपयाच्या खाली, 100 रुपयाच्या वर जर तिकीट असेल तर टॅक्सचा विषयच राहत नाही. 100 रुपयाच्या वर तिकीट असेल तर टॅक्स हा विषयच राहत नाही, ते GSTच्या अंडर येतं. आणि 100 रुपयाच्या पण तिकीटावर टॅक्स फ्री काहीतरी खूप कमी अमाऊंट येते, ती खूपच कमी, 4-5 रुपये का कितीतरी अशी अमाऊंट येते, 5% का असं किती. तर त्या 3-4 रुपयासाठी तो GR आणि ते ह्याच्यात कुणी आजकाल पडत नाही, एवढाच फरक होतो. फायदा काय, त्या भागातले आमदार, खासदार, नगरसेवक यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून, किंवा मराठवाड्यातले जे आमदार खासदार आहेत त्यांनी तिथली सामाजिक बांधिलकी बघून की बाबा माझ्या भागातल्या शेतकऱ्यांनी जर हा सिनेमा पाहिला तर
त्याच्या मनात निगेटिव्ह विचार कमी होतील असं जर त्यांना वाटलं तर त्या ह्याच्यातून जर असं काही झालं, कारण इलेक्शनला लाखो रुपये खर्च होतातच त्यांना इम्प्रेस करण्यासाठी, बरोबर की नाही, पण इम्प्रेस त्यावेळी होतील ज्यावेळी जगतील. तर त्यापेक्षा आत्ता हा सिनेमा सगळ्यांनी एक सामाजिक भान म्हणून दाखवला. सामाजिक भान याच्यासाठी म्हणतोय की यातून निर्मात्याचा हेतूच नाही ना पैसे कमवणं, हा म्हणजे हे व्यवसायाच्या किंवा पैशा पाण्याच्या पलीकडे गेलंय. तर तुम्हीही त्यातलं सामाजिक ॲस्पेक्ट ओळखून समाजापर्यंत जो तळागाळातला आहे सिनेमा पोहोचवता आला तर खूप चांगलं. सर नमस्कार. आजच्या काळात सामाजिक विषयावर चित्रपट बनवणे किती आव्हानात्मक आहे आपल्यासाठी? नाही, सिनेमा सामाजिक विषयावर आहे का कॉमेडी आहे का तद्दन एंटरटेनमेंट आहे का टिपिकल गल्ला भरू सिनेमा आहे, हे बनवणाऱ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूवर आहे. सिनेमा चालवणं अवघड कधी जातं, ज्यावेळी सिनेमा वाईड बनवता. सिनेमा वाईड बनवला की तो चालणं अशक्यच आहे, त्याला स्क्रीन मिळणं पण अशक्य आहे. तुम्ही सिनेमा खूप चांगला बनवलाय आणि स्क्रीन दिल्या नाहीत असं होत नाही. सांगा का? कारण थिएटरवाल्यांनाही पैसेच कमवायचेत की, त्यांनाही पैसे. आता देऊळ बंद 2 भले भले हिंदी सिनेमे आले, आत्ता पण काल 5 हिंदी सिनेमे रिलीज झाले तुम्हाला माहिती आहे का, आणि 3 इंग्लिश. एकही स्क्रीन कमी नाही झाली देऊळ बंदची. आम्ही कुठं आंदोलन केली किंवा आम्ही कुठं गेलो भांडायला? देऊळ बंद देतोय ना त्यांना पैसा हिंदीपेक्षा जास्त. त्यांना थिएटर मालकांना AC, कर्मचारी, लाईट बिल ह्याचं भाडं नाही होय, त्यांना ते वसूल करण्याची मतलब असतं. त्यामुळे जो पिक्चर चांगला ते स्वतःहून चालवतात आणि 3ऱ्या-4थ्या आठवड्यात तर त्यांचा शेअर जास्त असतो प्रॉफिट, त्यामुळे ते तर जास्त चांगल्या पद्धतीने चालवतात. पिक्चर त्या क्वालिटीचा पाहिजे. ओके, त्यामुळं सामाजिक विषय हा एंटरटेनमेंट पद्धतीने मांडला तर चालवणं अवघड नाही. मुळशी पॅटर्न नाही का चालला, देऊळ बंद 2 नाही का चालला, धर्मवीर 1 नाही का चालला, सगळे चालतात. एवढे चांगले चित्रपट आहे, मग याला खरीददार का मिळत नाही? कुणाच्या? माझ्या? सगळं मराठी चित्रपट तुम्ही जे चित्रपट आहे, कोण म्हटलं चांगल्या सिनेमाला खरेदीदार मिळत नाही? असं कुठं कधी झालं? कुठला चांगला सिनेमा मधल्या काळात तुम्हाला आठवतोय का की खूप चांगला सिनेमा होता पण पडला? असं नाही होत, असं नाही होत. आजकाल इतकं आहे की माझ्याकडे सिनेमा नावाचं प्रोडक्ट आहे, ते मल्टिप्लेक्स नावाच्या मार्केटमध्ये मला विकायचं असतं, बरोबर. मी हे प्रोडक्ट जर बनवलंय काय बाबा 100 रुपयाला, मल्टिप्लेक्सवाला काय म्हणतो आण, मी अमुक अमुक एक तिकीट लावून विकणार, पण एक 100 रुपयाच्या तिकिटात पहिले 2 आठवडे तुला 45 मला 55 रुपये, बरोबर. 3ऱ्या आठवड्यात तुला 35 रुपये मला 65 रुपये. म्हणजे कळलं का? त्याला पैसे मिळतात. मार्केट एकमेव येते बॉक्स ऑफिस, त्यांना चांगल्या मालाशी मतलब, आणि किती माल चांगला आहे विकलाच जात नाही. ते म्हणतात ना काढा आहे, काढा आहे बाजूला काढा, विकला जाण्याशी मतलब. लोकांनी तिथपर्यंत आलं पाहिजे, याच्यासाठी पब्लिसिटी प्रमोशन हे निर्मात्याचं काम आहे. मराठी चित्रपट जे आहे जसं देवबंधू आहे, असे चांगले चित्रपट तर चालतात. मात्र महाराष्ट्रामध्ये राहून मराठी चित्रपटांना, मराठी भाषेतल्या चित्रपटांना पाहिजे तेवढं स्क्रीन मिळत नाही. हिंदी चांगल्या मराठी चित्रपटांना मिळतात हो, ऐका माझ्यावर विश्वास ठेवा. हे कुणीतरी उगाच वावडं उठवलेले असं काय नसतं. चांगल्या पिक्चरला स्क्रीन मिळतातच असं कधीच झालं नाही. स्क्रीन त्याच वेळी काढल्या जातात ज्यावेळी प्रेक्षक येत नाहीत सिनेमापर्यंत. एक लक्षात ठेवा, पहिल्या 1 आठवड्यात तुम्हाला समजा स्क्रीन दिल्यात 10, मुळशी पॅटर्नचं उदाहरण देतो. माझ्याकडे पैसे नव्हते, लावायलाच पैसे नव्हते. कशा भाषा मला किती स्क्रीन मिळालं ते माहितीये का? 250, बरोबर. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत त्या 250च्या झाल्या 350, पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत झाल्या 450. कारण सकाळी जे पाहून गेले ते मित्रांना म्हटले अरे येडा आहे का काय, पिक्चर बघ.
दुसऱ्या दिवशी झाल्या 750, तिसऱ्या दिवशी झाल्या 1200, मग उतरलाच नाही सिनेमा. माझी काही ऐपत नव्हती ना, म्हणून मी घेतल्या 200च. आता त्या 200 पाहिलाही जर लोक आले नसते तर काय झालं असतं, 200चे 150, 150चे 100. 4 दिवसांनी म्हटले असते हे बाजूला काढा, जे चालतंय ते आणा. चांगलं प्रोडक्ट चालतंच, परमेश्वर सुद्धा काढू शकत नाही चालणारा पिक्चर, कारण ते पैसे कमवण्यासाठीच बसले. चांगला पिक्चर काढतील कसा, पैसे त्यांना नाही का मिळत. 100 मधले 55 त्यांना मिळतात, 45 निर्मात्याला मिळतात. त्यामुळे चांगला पिक्चर पडला असं होत नाही. हिंदीतले बघा, आता परवा काहीतरी मी त्या बातम्या खऱ्या असतात का नाही माहित नाही, मी कुठंतरी पाहिली की करण जोहरचे ते 2 सिनेमे होते ना आत्ता लागले, ते देऊळ बंदमुळे महाराष्ट्रात पडले. देऊळ बंदमुळे पडले. पण ना तो तक्रार करायला आला ना मी आनंद साजरा करायला गेलो. बिझनेस आहे हा, चित्रपट हा व्यवसाय, त्याच्यात भावना नाही आणायची, त्याच्यात भावना नाही आणायची. चांगला सिनेमा बनवायचा, चांगले थिएटर मिळवायचे, इतकं सिंपल आहे. राजे शिवाजी मराठी सिनेमा नाही का हो, चाललाच की. सैराट, नागराज मंजुळे नवा होता, मुळशी पॅटर्न मी नवा होतो, आमचे कसे काय चालले हो पिक्चर. त्यांच्यासोबत चॅनल होते ना, पण मोठे नाही नाही, मोठे चॅनल होते, मोठे चॅनलनी का घेतला तो सिनेमा, त्यांना धंदा दिसला. ते तर व्यापारी, ते तर व्यापारी ना, त्यांना तर धंदा दिसला. इतकं सिंपल आहे. आम्ही हे सिनेमे डोनेटच करणार होतो पैसे, त्यामुळे सिनेमा किती भारी असला तरी समोरच्यांना इंटरेस्ट नव्हता. त्या आम्ही बाबा बिझनेसला आलोय, तुम्हाला पैसे डोनेट करायचे, तुमचा लावा. मग आमच्या सिनेमाच्या पाठीशी स्वामीच उभे राहिले, डायरेक्ट चाललंय जोरात. हा, स्वामींचा आशीर्वाद कसा पाठीमागा आहे. आणि यामध्ये जी महिला दाखवली, शेतकरी महिला, ती स्वामींना कसं आपल्या लहान मुलासारखं बोलते, वागवते, त्याच्यावर अधिकार गाजवते. आणि हे सगळं होत असताना देखील स्वामींबद्दल जी भक्ती आहे ती आणखी महाराष्ट्राबद्दल निर्माण झाली का काय. कसं असतं, स्वामींशी 2 माणसं हे ताकदीने भांडू शकतात, लक्षात ठेवा. किंवा परमेश्वराशी 2 माणसांना भांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. एक लहान पोरग काही बोलू शकतं, ते देवाला काहीही बोलू शकतं, कारण देव हा लहान पोराचा मित्र असतो. आणि दुसरं, या देशातली कुठलीही स्त्री ही देवाशी भांडू शकते. पुरुष नाही बसत पुरणपोळ्या करत, पुरुष नाही बसत केळ्याचा आणि त्या काजू बदामाचा शिरा करत, बरोबर की नाही. तात्पर्य काय, तुम्ही नीट बघा, महिला पुरुषांपेक्षा जास्त भांडतात परमेश्वराशी, वाद घालतात, फोटोसमोर उभ्या राहतात. कधी कधी एखाद्या महिलेला कुणीच नसतं ना, ती तक्रार देवाकडे करते, सासूची, ननंदेची, नवऱ्याची, कळलं का. त्यामुळे हे 2 घटक. म्हणून सिनेमात हिरो नाहीये, सिनेमात हिरोईन आहे. एका महिलेने फिल्म रन केली आहे. कदाचित या यशामागे तो पण हेतू असेला, कारण प्रत्येक बाईचं देवाकडे काही ना काहीतरी म्हणणं असतंच हो, असतंच. हिचं जरा टोकाचं आहे एवढंच. एका कुठल्या तरी इन्फ्लुएन्सरनी अशी गोरीगोमटी छान AC मध्ये बसून एक समीक्षण केलं की काय ती स्नेहल तरडे काय आरडाओरडा करते. मी म्हटलं AC मध्ये बसून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बायकोवर बोलणं सोपं आहे, एकदा येऊन बघा नवऱ्याने आत्महत्या केलेली बाई कशी वागते. तिला जगावर राग असतो माहिती ना, तिला जगावर राग असतो, तिला देवावर राग असतो, तिला नातेवाईकांवर राग असतो. तिचं म्हणणं असतं, माझा नवरा मरत असताना कुणी मदतीला नाही आलं, ना चुलता आला, ना मालता आला, ना भाऊ आला, ना दीर आला, ना माझ्या सासरचे आले, ना देव आला, माझा नवरा मेला. आणि त्या बायकांना समाजावरचा रोष व्यक्त करताना हे जे छोटे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना म्हणावं एकदा बघा, त्याच्यासाठी ग्रामीण भागात या, त्याच्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बाईला भेटा. तिच्या नजरेत आणि बोलण्यात जो राग असतो ना, त्याचं प्रतीक आहे स्नेहल तरडेने केलेली संगी पायगुडे. म्हणून अख्ख्या महाराष्ट्राने एवढं डोक्यावर घेतलं.
अहो आपल्या देशात तुम्ही काही करा, लोक नाराज झालीत का नाही बघा. तुम्ही तुमच्या पोरीचं लग्न करा, नाराज झालेले 2-4 नसतात होय. बरं बरं ना, गंमत म्हणून त्यांना विचारायचं का नाराज झाला. तो सवयीने नाराज झालेला असतो. त्याला विचारलं का झाला, काही नाही असंच. नाराज व्हायला नको का आता आम्ही नाराज पण नाही व्हायचं का. अरे हो 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 बाळा, नाराज व्हायचंय, पण जेवण एवढं चांगलं झालं, मानपान एवढा चांगला झाला, तुला देणं घेणं पण सगळं चांगलं झालं, तू नाराज का झाला. म्हणजे आम्ही नाराज व्हायचं नाही का. मग त्याच्याशी तुम्ही वाद घालता का. तुम्ही काय म्हणता, अरे तशी ही 2-4 असतात. त्यांना आपण हे करायचं, आपलं काम करायचं, पुढे जायचं. मध्ये पात्र दुसऱ्या पात्राला म्हणतं की जात बाजूला ठेवून आपण हिंदू म्हणून एकत्र येऊ. तर अशा प्रकारचे डायलॉग त्या चित्रपटामध्ये येतात. त्याने सोशल मीडियावर लोक पोस्ट करतात की प्रवीण तरडे त्यांच्या चित्रपटामध्ये हिंदुत्ववादी प्रोपगंडा टाकतात. कसं उत्तर द्याल. प्रवीण तरडे कोण आहे. हिंदू आहे. मी माझ्या धर्माबद्दल नाही बोलणार, मग काय फॉरेनवरनं लोक येणार का बोलणार. माझ्या धर्माबद्दल मी नाही बोलायचो होय, मग कोण बोलणार. दुसऱ्या धर्माचे लोक आता कसं होईल. अरे बरं सांगितलंय काय, तर तुझी माझी जात बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र येऊ, वाईट आहे होय. म्हणजे जात काय पाळायची का. अरे असं कसं होईल. माझ्या धर्माबद्दल मीच बोलणार, अभिमानाने बोलणार, छाती ठोकून बोलणार, ओरडून बोलणार. माझा सिनेमा जगभर लोक बघणार, वेगवेगळ्या भाषेत ट्रान्सलेट होणार. तिथं जगाला कळणार की आता देश बदलतोय, लोकांना एकत्र यायचंय जातबाज बाजूला ठेवून. मी असंच मानणार बाबा, माझा धर्मच तो आहे ना हिंदू. पुढचं पॅटर्न बनवल्यानंतर भविष्यात असं वाटतं तुम्हाला बुवाबाजी आणि राजकारणावर एवढ्या घाणेरड्या गोष्टींवर आपण बनवायचं का. सिनेमा ही किती सुंदर कला आहे रे. सिनेमा आनंदासाठी बनवतो ना आपण, माझ्या आनंदासाठी बनवतो ना, बरोबर की नाही. काय त्या काही सिनेमा बनवायच्या गोष्टी आहे. मी दाखवू काय, ते घडलं ते सगळं सिनेमा. हा काय बोलताय, तसल्या गोष्टींवर नाही सिनेमा बनवायचा. मी इच्छा व्यक्त केली थी एका मुलाखतीत, त्यानंतर मी पार्थ दादांना पण भेटलो. ओके, मी फक्त इच्छा व्यक्त केली थी की बाबा मी जसं आनंद दिघे साहेबांवर सिनेमा बनवला, जगाला पण कळलं ना रे की खिशात 1 रुपयाही नसलेला आणि कुठल्याही बँकेत अकाउंट नसलेला असा एक राजकारणी महाराष्ट्राने पाहिलाय. तुम्हाला माहिती आहे ना, आनंद दिघेंचं बँकेत अकाउंट नव्हतं आणि त्यांच्या खिशात कधीही पैसे नसायचे, पण जर वेळ पडली तर कोट्यवधीची मदत करायची कुणालाही. दरवेळी आपण राजकारणी माणसं यांच्यावर टीका करण्यात वेळ वाया घालवतो, बरोबर की नाही. अरे पण असेही राजकारणी होऊन गेले ना महाराष्ट्रात, कळू द्या ना जगाला. या आनंद दिघे नावाचा एक माणूस होता ज्याच्या खिशात रुपया नव्हता आणि बँकेत अकाउंट नव्हतं, तरीही या राज्यातला मोठा राजकारणी ठरला तो. मी ती गोष्ट मांडली, डोक्यावर घेतली की लोकांनी. सुपर डुपर ब्लॉकबस्टर. आपल्याकडचं चांगलं आपण जगाला सांगितलं पाहिजे. चांगली माणसं आहेत किंवा आपल्याकडे खूप चांगली माणसं आहेत. पवार साहेबांचं शेतीविषयक ज्ञान आणि त्यांनी त्यावेळी केलेलं काम वाईट आहे का हो. तळागाळात पोचले ना, बरोबर. फडणवीस साहेबांची बुद्धिमत्ता आणि राजकारणाकडे पार देश पातळीवर नेतृत्व करण्याची संधी वाईट आहे का. आपण आणलं पाहिजे ना जगासमोर. प्रत्येक वेळी टीकाच कशी काय करायची. शिंदे साहेबांचं रस्त्यावरच्या कार्यकर्त्याशी असलेली सलगी आणि मुख्यमंत्र्याच्या गाडीचा ताफा थांबून मिसळ आणि वडापाव खायची सवय वाईट आहे का रे. उद्धव साहेबांची कल्पकता आणि त्यांच्यात असलेला दडलेला कलाकार, राज ठाकरेंमधला काय म्हणतात वक्तृत्व जर चांगलं आहे तर आपण जगापर्यंत पोहोचवलं पाहिजे ना हो. दरवेळी हा अमुक पक्षाचा तो तमुक पक्षाचा असं करून नाही चालणार ना. हे सगळंच उत्तम आहे आणि आपलं जे उत्तम आहे ते पोचू. त्याच्यातलं अतिउत्तम मला अजितदादा वाटले. कारण का माहितीये का, एवढा मोठा माणूस, तुम्ही पत्रकार आहेत,
खूप जणांनी अजितदादा जवळून पाहिलेले असतील बघा. गेला ना राव आपल्याला सोडून, बरोबर की नाही? गेलं की आता काय बाबा, वेगळ्या विचारसरणीचे आहेत, वेगळ्या पक्षाचे आहेत, ह्या गटाचे आहेत, त्या तटाचे आहेत, सगळेच जण रडले की त्या दिवशी. असं आहे का अजितदादा गेल्यावर अमुक एका पक्षाचे लोक हसले आणि दुसरे रडले, असं आहे का? सगळे रडले. म्हणजे चांगुलपणा हा खूप महत्वाचा आहे. फक्त दरवेळी तो माणूस गेल्यानंतर नाही आठवला पाहिजे. तर म्हणून मी त्या भावनेने म्हटलं होतं की एकमेव मला माहिती असलेला मंत्री होता, मी अनुभव घेतलेला होता की सकाळी 6-6:30 मंत्रालयात जायचं. तर बोलता बोलता माझ्या मनात आलं की आयला मंत्रालयाच्या पायऱ्या पण मिस करत असतील अजितदादाची पावलं. आणि मग डोक्यात आयला दरवेळी एखाद्या पिक्चरला हे असतो सूत्रधार, नॅरेटर, तसा अजितदादांच्या पिक्चरला त्या पायऱ्याच नॅरेटर झाल्या. तर कारण त्या पायऱ्याच एवढ्या सकाळी ती पावलं अनुभवत होत्या की नाही? त्यांनी पाहिले सकाळी 6:30 ऑफिसमध्ये बसलेले अजितदादा, असं माझ्या मनात आलं. म्हणून मी एका मुलाखतीत बोलताना बोललो होतो, अजून बोलणी चालली आहे, पण आलं तर अख्ख्या जगाला अभिमान वाटेल असा सिनेमा करेल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मग माझी सिनेमा करण्याची पद्धत, एकदा घेतलं म्हणावं की घेतलं, मग अख्ख्या जगभर चर्चा होणार, अख्ख्या जगभर चर्चा होणार. दादांमधलं जे काही चांगलं होतं, जे काही महाराष्ट्रात मिस करतोय, ते जग पाहिल. एवढे चांगले नेते की पण सरकारनं पण काही घेतलं नाही. काय काय एवढा चांगला नेता गेला त्याची सरकारने दखल नाही घेतली. ताबडतोब तुम्ही उठा आणि सरकारला जाऊन हा प्रश्न विचारा. नाही गरज आहे, कुणीतरी सरकारला विचारलं पाहिजे. मी काय करू त्याचं उत्तर देऊ, पण सरकारला विचारा, अजिबात सोडू नका, तुम्ही जा. गावाकडे गेले होते, वडिलांसोबत शेतामध्ये काम केलं, आपल्या ज्या एरियावर त्यांनी काम म्हणजे सासरबाईचं होतं. कसा अनुभव वाटला? वडिलांनी किती शाबासकी दिली काय? कसली शेतात काम करायची कसली आणि शाबासकी? काम करायचंच असत. नाही सेलिब्रिटी वगैरे हे सगळं खोटे, म्हणून तर आधीच म्हटलं ना, सेलिब्रिटी, मी काय सेलिब्रिटी वगैरे नाही बाबा. आता यांना मी मागं लागलो की सोडा लवकर, कारण पावसाळा आता तोंडावर आहे, जरा लेट झालाय म्हणून जरा फायदा तरी झालाय. शेतीची बरीचशी कामं थांबली आहेत. वडील 85 वर्षाचे आहेत, आई 78 वर्षाची आहे. त्यामुळं मला मेन ओढ लागली, मी ताबडतोब कधी जातोय ते दाढी पेटवायच्या, दाढी पेटल्यानंतर रोपं पेरायची आहेत, रोपं लावल्यानंतर ती काढून पाऊस झाला तर लावणी करायची, बरीच कामं आहेत. त्यामुळं मी काय, सगळ्यांना माहिती आहे की मी ह्याच्यानंतर गावातच दिसणार शेतामध्ये. माझं MBA पण पेरिशेबल प्रोडक्टमध्ये झालेलं आहे. मी पेरिशेबल प्रोडक्टचं मार्केटिंग करायचो इंटरनॅशनल लेवलला. त्यामुळं मी शेतकरीच आहे. आधी तुम्ही माझं फेसबुक अकाउंट आत्ताही ओपन करा, कुणी, माझी आयडेंटिटी बघा तिथं काय, वर्क ॲज अ ॲक्टर, रायटर, डिरेक्टर असं नाही, शेतकरी असं लिहिलेलं असेल बघा. आणि मुद्दाम मराठीत लिहिलंय, फार्मर पण नाही लिहिलंय, शेतकरी असं लिहिलंय. शेवटचा प्रश्न मला विचारायचं आहे, तुम्हाला यापूर्वी पण विचारला होता, आपण ज्या साईबाबांच्या भूमीमध्ये आहोत, ते साईबाबांचं वैशिष्ट्य असं आहे, इथला रामनवमी उत्सव साईबाबांनी सुरू केला. त्यांचं ते पांडुरंगाशी नातं आहे. माझे पंढरपूर साईबाबा राव, नारळी कीर्तनाची पहिली परंपरा इथल्या द्वारकामध्ये साईबाबांनी सुरू, म्हणजे त्यांचं ते पांडुरंगाशी नातं आहे. त्यांचं आता हे भारतातलं तिरुपती नंतर, म्हणजे जर संख्येत लक्षात घेतलं तर तिरुपतीपेक्षाही जादा भाविक शिर्डीमध्ये येतात. बरोबर. भाविक येतात. गोव्यात एक बरोबर. टुरिझमला हे एक नंबर आहे. आता कोविडमध्ये सुद्धा फार मोठी भूमिका साई संस्थेने बजावली. त्याला दृष्टी मिळत नाही, हा भाग वेगळा. साईबाबा हे असे एक रसायन आहे की ज्याने रामनवमी उत्सव सुरू केला, पांडुरंगाशी थेट नातं सांगितलं, आणि मनोज कुमार सारख्या एका हिरो म्हणजे कुटुंबीचंच कनेक्शन तिथं आहे. त्या शिर्डीने साईबाबा नंतर हे पुढे आलेलं आहे. पण आता ज्या वळणावर साईबाबा आहे, आता जिथं साईबाबांचं जे ज्याला विचारसरणीला केंद्रस्थानी मानता, त्या विचारसरणीचं हे ठिकाण आहे. पण त्याचे विरुद्ध विषयी प्रचार होतो. दुर्दैव आहे तर तुमच्यासारख्या एका ताकदीच्या निर्मात्याने जर परत साईबाबांचं पुनरुत्थान केलं, त्या विचाराचं, जो साईबाबांनी 100 वर 150 वर्षापूर्वी सांगितलं, म्हणजे त्यांनी इथं पहिला रामनवमी उत्सव सुरू केला, नारळी कीर्तनाची परंपरा सुरू केली,
हे पांडुरंगाशी नातं जोडलं, रंजल्या गांधींची सेवा केली. हे ग्रंथस्थानी ठेवून जर तुम्ही त्या ताकदीने मांडू शकला, म्हणजे मुळशी बॅटरी कडून आम्ही शकतो पाटील जमिनी विकायची नसती, राखायची. मध्ये हृदयाच्या तारा, म्हणजे मी गाबरीचा पाऊस पण पाहिला, माझ्या डोळ्यात पाणी आलं. गाबरीचा पाऊस वापरत गेला, लोकांना माहित सुद्धा पिक्चर ताकदीने तयार. बरोबर आहे, आपल्या सतीश मनवरचा. घरात गेला, आजही जातो, लोक रांगा लावतायत. तर माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही या दृष्टीने सुद्धा साईबाबांचा, म्हणजे साई संस्थांचा, साईबाबांचा विचार करावा. बस मला बाकी नाही, चालेल ना, मला खूप आवडेल. संस्थांकडनं जर असा काही प्रस्ताव आला किंवा हे आलं, मी हे असं आहे विषय, साई संस्थांवर कुणीच नाहीये सध्या. तर हे तुम्ही फडणवीस साहेबांशी जर बोलला आणि हा विषय जर फडणवीस साहेबांच्या तुम्ही कानावर घातला, तर हा जो विषारी प्रचार सुरू आहे आणि अतिशय घाणेरडा खालच्या पातळीवरचा, म्हणजे बांगलादेशची व्हिडिओ इथे टाकले जातात आणि इथला पैसा बांगलादेशमध्ये जातो असं दाखवलं जातं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. विरुद्ध विचारसरणी असलेल्या संतांचं विकृतीकरण सुरू आहे आणि पोटेन्शियल एवढं आहे की तुम्ही जसं म्हटलं की संपूर्ण राज्य, देशभर साईबाबांचे भाविक आहेत, परदेशात पण आहे. जर तुम्ही हे करू शकला, फार काहीतरी मिळायला होऊ शकतं, जसं मनोज कुमारांनी केलं. येस येस, नक्की करू आपण. नक्की मी थोडा अभ्यास करेल याचा आणि नक्की आपण याच्यावर काहीतरी छान तोडगा काढू. सामाजिक विषयांवर चित्रपट निर्मिती करू इच्छिणारा नवोदित दिग्दर्शक आणि लेखकांना आपण कोणता संदेश द्याल? चांगला सिनेमा बनवा. त्या सिनेमामध्ये पार गडचिरोली पासून इकडं चंदगड पर्यंत माणूस दिसला पाहिजे. आपण म्हणतो ना, चांद्यापासून बांद्यापर्यंत माणूस दिसला पाहिजे. इथली भाषा, इथले विषय दिसले पाहिजेत. बाकी काही वेगळं करू नका. आणि करताना सिनेमा कमर्शियल करा, आर्ट करू नका. का माहितीये का? म्हणजे मी खोटं सांगत नाहीये. मराठी सिनेमाला गंडवलं सगळं. या काय व्हायचं, कुणीतरी छोटस ते काहीतरी विषय घ्यायचे, त्याच्या भोवती फिरायचे, त्यांना बक्षिसं मिळायची, कारण त्यांचेच मित्र जज असायचे. निर्माता खड्ड्यातच जायचा, कारण तसले पिक्चर चालत नाही. लेखक दिग्दर्शकाला बक्षीस मिळायचं, तो मोठा व्हायचा, दिग्दर्शक बरबाद व्हायचा, हे काय ते निर्माता बरबाद व्हायचा. आणि सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचंच नाही. मग तो कसला मोठा विषय? मोठा शेती इकायची नसते, शेती राखायची असते. ही जर मी आर्ट फिल्म केली असती तर ती पोचली असती का ग लोकांपर्यंत? त्याच्यात मी आर खतरनाक गाणं ठेवलं, त्याच्यात मी चेसिंग ठेवलं, त्याच्यात मी बाप लेकाचं इमोशनल नातं दाखवलं, त्याच्यामध्ये मी मारामारी ठेवली, फायटिंग ठेवली, सगळं ठेवलं. कमर्शियल पिक्चर केला म्हणून लाखो लोकांपर्यंत गेला. आणि मला जे म्हणायचं होतं, शेती इकायची नसते, राखायची असते, हा संदेश पण आपसूक गेला. त्यामुळं नव्या सामाजिक विषय करणाऱ्यांना एकच, अजिबात अडकू नका त्या ट्रॉफ्यांच्या मोहपाशात. अत्यंत तो मोह आहे ट्रॉफीचा. घरात फक्त ट्रॉफी असतात कित्येकदा, बरोबर ना? निर्माता उपाशी असतो. माझ्या कुठल्याही सिनेमाच्या निर्मात्याला भेटा, कुठल्याही पिक्चरच्या निर्मात्याला भेटा, तो आनंदीच दिसणार. माझा प्रत्येक निर्माता माझ्याबरोबर दुसरा पिक्चर करतोय ह्याच्यातच समजून जा. आणि ह्यांची इच्छा आहे तर 11 भाग, तिसऱ्या भागाला कोणी वेगळा डिरेक्टर घ्यायचा आहे. 11 ठरले तर मग दुसरा तिसऱ्याचा विषयच नाही ना, तुम्हीच राहणार आहे, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. नाही, मी स्वामींचा सेवेकरी आहे. स्वामींवरची माझी भक्ती आहे. तसं शिर्डीची साईबाबाचं मनोज कुमारनी केलं, तसं मी स्वामींचा भक्त. अच्छा, वा वा, हो माहितीये, मला माहितीये. मी जगभर पोहोचावं ते कार्य माझ्या हातून होणार होतं, म्हणून स्वामींनी मला चूज केलं असं. म्हणून स्वामी समर्थनावर मी सिनेमा काढला. माझा एक प्रश्न होता, बिकॉज आय एम इन्फ्लुएन्सर, मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात. जेव्हा तुम्ही सांगतात की आमचा चित्रपट एवढं जोरात चालतंय, ते स्वामींची कृपा आहे. तर माझा खूप वेळपासून एकच प्रश्न होता की असा कोणता अनुभव आहे ज्याच्यामुळे तुमचे एवढे पार्ट रिलीज होत आहेत, एवढे क्लिप्स येतात आणि ते सगळे व्हायरल होतात, कारण ते त्याची कृपा आहे. कोणती एक अनुभव आम्हाला सांगा की
त्याच्यामुळं आज जगभरात देऊळबाचा एक फेमस आहे. हे बघ, सगळ्यात पहिलं माझा चमत्कारावर विश्वास नाही. सिनेमामध्ये मी स्वामींच्या तोंडी डायलॉग दिलेला आहे, जादूटोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घाले, असं स्वामींना डायलॉग आहे. माझा चमत्कारावर विश्वास नाही, माझा कर्मावर विश्वास आहे, असा डायलॉग आहे. त्यामुळे मी काय करतो, माझं कर्म सिनेमा बनवणं ते मी इतकं प्रामाणिकपणे करतो, इतकं मातीतल्या माणसांसाठी करतो की आपोआप त्याचा व्यवसाय 80 कोटी होतो. हीच झाली प्रचिती, हीच झाली स्वामींची प्रचिती. स्वामी हेच म्हणतात, जे कर्म कराल ते इतक्या प्रामाणिकपणे करा की मी तुमच्या पाठीशी आहेच. म्हणून कदाचित माझ्या प्रत्येक सिनेमाच्या मागे स्वामी आहेत. उत्तम चाललंय, टेन्शन नाही. त्यामुळं कर्म म्हणजे आपल्या धर्माचं सगळ्यात मेन गोष्ट काय, कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन. कर्म चांगलं करायचं, चांगल्या हेतूनी करायचं, फळ चांगलंच मिळेल. ओके, त्याच्यात हेच नाही मी माझं कर्म सिनेमा आहे ते मी इतकं मन लावून करतो की त्याला यश हे मिळतच. म्हणजे देवाची सुद्धा जबाबदारी वाढते की चायला एवढं मन लावून केलं, ह्याच्या पुढे नादी लागा, हे द्याला, ह्याला द्या, थोडंसं यश द्या रे ह्याला नका, असं होतं. हा, आणि हे माहितीत ना, वाणी साहेब कोपरगावचे, कोपरगावचा निर्माता आहे. म्हणजे तुम्हाला अभिमान असला पाहिजे, तुमच्या भागातल्या निर्मात्यांनी पहिल्यांदा कोई तो मायका लाल हुआ, या फिल्म इंडस्ट्रीत कोई तो मायका लाल हुआ जो म्हटला 1 रुपया ठेवणार नाही, 100 होऊ दे नाही तर 150 कोटी होऊ दे, सगळं डोनेट करणार, आपोआप साऊथ इंडस्ट्री सारखे दिवस येतील आपल्याला.